नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय भारद्वाज। मी हरिष्टा ॲग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी। नमस्कार भाऊ। नमस्कार भाऊ, तुमचा पूर्ण परिचय सांगा, काय नाव तुमचं? सुदाम दत्तात्रय आवाळे, मुक्काम साकेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 97 63 10 11 00। ठीक आहे। आता तुमचा सदरील जो मिरचीचा प्लॉट आहे, आता तुमचं मिरचीचं एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडे? आमचं 40 आर 40 आर क्षेत्र आहे। आता तुम्ही मिरची कधीपासून करताय? मिरची कमीत कमी 3-1 वर्षापासून 3-1 वर्षापासून तुम्ही मिरची हे पीक घेताय। आता हे मिरची जी तुम्ही लागवड केलेली आहे, मिरची लागवडीच्या वेळेस तुम्ही सुरुवातीपासून हरिष्टा ॲग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नियोजन घेताय, बरोबर आहे? तर नियोजनामध्ये तुम्ही बेसोल डोस मध्ये हरिष्टा ॲग्रोलाइफ कंपनीची किट पण वापरलेली आहे, न्यूट्री बेसल किट। त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, त्यामध्ये काही रासायनिक खताचे बॅग पण वापरलेले आहेत। तर न्यूट्री बेसल किट वापरल्यानंतर तुम्हाला काय असा फायदा झाला मिरची पिकामध्ये? काय तुम्हाला असे अनुभव आले आणि काय तुम्हाला कसे रिझल्ट वाटतात याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पहिले जे ग्रेड वापरत होतो त्यामध्ये एवढा मला फरक जाणवला नाही। आता सध्याच्या स्थितीमध्ये जे हरिष्टा कंपनीचे जे ग्रेड वापरले त्यापासून मला बराच काही फायदा झाला आणि उत्पन्नामध्ये बी वाढ झाली। उत्पन्नामध्ये वाढ झाली, झाडाची ग्रोथ, झाडापासून म्हणजे जे झाड आहे याला रोगराईपासून बचाव झाला। भरपूर काही जवळजवळ आपण आता सुरुवातीपासून आपण नियोजन देतोय तुम्हाला। तर सुरुवातीपासून न्यूट्रिशन मॅनेजमेंट मध्ये तुम्ही आतापर्यंत जे ग्रेड वापरले खतामध्ये, स्पेशलिटी ग्रेड मध्ये तुम्ही स्टार्टिंगला न्यूट्री सोपट वापरलेला आहे, त्यानंतर न्यूट्री मेटा, न्यूट्री मिला, न्यूट्री रॉयल, त्यानंतर तुमचं आता हाय ग्रेड आणलेलं आहे तुम्ही सोडण्यासाठी, फुगवण्यासाठी न्यूट्री बुस्टर म्हणून 044 प्लस 29, याच्यामध्ये फेरस प्लस झिंक पण येतं। हा तुम्ही स्पीडो ड्रिपचा बॅग पण वापरलेला आहे, सुरुवातीपासून वापरता तुम्ही। त्यानंतर तुम्ही एक डाझो नावाचं प्रोडक्ट पण वापरलेलं आहे, डाझो। अर्धा किलो तुम्ही दर 15-20 दिवसाला डाझो सोडताय आपल्या प्लॉट साठी। डाझोचे तुम्हाला असे काय रिपोर्ट वाढताय डाझो सोडल्यानंतर? डाझो पासून मला बराच काही फायदा झाला। मुळ्याच्या बाबतीमध्ये मुळ्या भरपूर काही लांबल्या, झाडाची ग्रोथ वाढली, आणि झाडाची रोगप्रतिकार क्षमता पण वाढली, क्षमता वाढली आणि झाड हिरवेगार आणि तजेलदार दिसू तजेलदार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा प्लॉट बघू शकता, एकदम उत्तमरित्या हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे। एक उत्तमरित्या फुटवा निघालेला आहे आणि उत्तमरित्या याचं डेव्हलपमेंट होतोय। जास्तीत जास्त फुलांची संख्या या प्लॉट मध्ये दिसते। मिरची पण चांगली, मिरची पण तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे बघा प्लॉट मध्ये एकदम सुपर अशी क्वालिटी मिरची पिकामध्ये। मिरची पण एकदम सुपर लांबती तुमची, मिरचीची चमक, कलर एकदम क्वालिटी सुपर पाहिजे। आता तुम्ही साधारणतः तुमचा आता पहिला तोडा जेमतेम तुम्ही 2 ते 3 क्विंटलचा पहिला तोडा काढलेला आहे। आता सेकंड तोडा पण तुमचा 5 ते 6 दिवसानंतर सेकंड तोडा होणार आहे। तर सेकंड तोडा तुम्हाला काय अपेक्षित आहे? किती तोडा निघेल तुमच्या हिशोबाने? सेकंड तोडा माझ्या मते 30-35 क्विंटल पर्यंत निघाला। 35 क्विंटलचा तोडा तुमचा निघणार आहे। झाडामध्ये असा कुठल्या प्रकारची रोगराई नाहीये, झाडाची डेव्हलपमेंट एकदम उत्तमरित्या होते, एकही झाड खराब झालेलं नाहीये, सगळे आहे ते सारखे झाड आहे। प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता, एकदम सुपर असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो, आणि चौकड सारखी झाडाची संख्या झाली, एकदम सारखा प्लॉट आहे तुमचा। आता यामध्ये सुरुवातीला शेतकरी मित्रांनो, यामध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर जे वापरलेलं आहे मिरची पिकामध्ये, सगळ्यात अगोदर तुम्ही वापरलं होतं न्यूट्री, सगळ्यात बेसल डोस मध्ये किट वापरलं होतं, न्यूट्री बेसल किट। त्यानंतर ड्रीप मधून सगळ्यात अगोदर आपण तुम्हाला डाझो दिला होता सोडण्यासाठी। त्यानंतर तुम्हाला न्यूट्री मेटा 21-21-21 हा ग्रेड दिला होता, स्ट्रेस एलिमेंट्स। त्यानंतर न्यूट्री मिला दिला होता 12-11-18। त्यानंतर तुम्ही न्यूट्री सपोर्ट नावाचा ग्रेड पण सोडलेला आहे, त्याच्यामध्ये 14-48 येणार। त्यानंतर तुम्ही न्यूट्री रॉयल सोडलं होता 10-54-10। त्यानंतर तुम्ही एक 5-55-17 पण ग्रेड सोडलेला आहे हरिष्टा ॲग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेडचा। त्यानंतर आता 044-29 ग्रेड तुम्ही आज सोडणार आहेत आणि हा 2.5 किलोचा बॅग आणि ही बकेट ते सोबत मिक्स करून सोडणार आहे। आणि फवारणीमध्ये त्यांनी काय केलं होतं, फवारणीमध्ये तुम्ही ऑलराऊंडर किट एक वापरलेला आहे, आणि ऑलराऊंडर किट सोबत एक टोनर नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे। टोनरचे तुम्हाला काय रिझल्ट वाटले? टोनरचे भरपूर काही रिझल्ट वाटले। टोनरनी एकदम हिरवेगारपणा आणि रोगराई जे वाकडे थ्रिप्सना पान केलेले हे सरळ झाले। टोनरमुळे तुम्हाला जो फायदा झाला ना, टोनरमुळे सगळ्यात जास्त तुमची फुलांची संख्या वाढली, आणि फुटवे पण चांगले झाले, झालेले।
आता तुम्ही हरिष्ट ॲग्रोलाईफ कंपनीचे जे उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आहात का? आहेत, समाधानी आहात. समाधानी आहात. इतर शेतकरी तुमचा जो व्हिडिओ बघताय त्यांना तुम्ही काय सांगाल या स्पेशलिटी ग्रेड बद्दल? माझ्या तर मते मी जे आता या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरले याबद्दल पूर्णतः समाधानी आहे. पूर्णतः समाधान आहे. ठीक आहे, तुमच्या समाधानामध्ये आमचं समाधान आहे. धन्यवाद. धन्यवाद.